नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, सौर कृषी पंप यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा। मित्रांनो, काय घोषणा आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया। सौर कृषी पंपातून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांनी काय घोषणा केलेली आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना आणखीही शेतामध्ये सौर पंप मिळालेला नाही आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणाने तयार केलेल्या संकेतस्थळावरती उद्घाटन झालेलं आहे। कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना अनेक वर्ष वाट पाहण्याची गरज नाही आहे। माहितीनुसार तात्काळ कृषी पंप असे राज्यात वाटचाल मागेल त्याला सौर पंप कृषी पंप देण्याची योजना चालू केलेली आहे। आगामी काळामध्ये सौर पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेल्या अतिरिक्त विजेचे विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येत आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणाने एक नवीन साईट तयार केलेली आहे। त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला कृषी पंप देण्याचं या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे। यासाठी महावितरणने नवीन एक साईट तयार केलेली आहे। ती साईट लवकरच लॉन्च होणार आहे। ती लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला आमच्या चॅनलवरती ती पाहायला मिळेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तसेच पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना 90% सबसिडीसह तात्काळ पंप मिळत आहेत। सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर 7.5 HP पंपाचा विचार केला तर 25 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा 10 लाख रुपये खर्च वाचत आहे। ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुसुंबी योजनेच्या आधारे लागू केलेली आहे, असे आवाहन असे भाषण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 12,000 मेगावॅट वीज निर्मिती करार झालेला आहे। आगामी 2 वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी 100% सौर ऊर्जा मिळेल।